पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. इस्रूळ येथे भव्य श्रीराम कथा आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन. दरवर्षीप्रमाणे संत चोखोबाराय यांचा पुण्यतिथी महोत्सव. राज्यातील पहिले चोखोबाराय मंदिर. महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा येणार असल्याची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील इस्रूळ येथे संत चोखोबाराय यांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत चोखोबाराय यांचे पुण्यतिथी महोत्सव निमित्त भव्य असा कीर्तन सोहळा आणि श्रीराम कथा आयोजित केलाय. दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा सुद्धा या ठिकाणी आयोजित केली असून या ठिकाणी भाविकांनी कथा आणि कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. इस्रूळ येथे दरवर्षी संत चोखोबा यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. महोत्सवाच्या सांगतावेळी तब्बल 50,000 भाविकांना या ठिकाणी आमरसचे महाप्रसादही दिल्या जातेय. हे विशेष. यावर्षी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे हे सुद्धा येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील हे पहिलं संत चोखोबारायचं मंदिर आहे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याची शान आहे. तसं मेहुणा राजा संत चोखोबारायचं जन्मस्थान मानतात, पण तिथे न मंदिर होता हे इस्रूळ मंगरूळ या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर आहे. आणि गेल्या 5 वर्षापासून संत चोखोबारायचा उत्सव खूप थाटामाटात होतो. आणि या कार्यक्रमाचं वैभव असं आहे, दरवर्षी काल्याच्या दिवशी कमीत कमी 30 ते 40 हजार लोकांना आमरस असतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, मागच्याही वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब हे गेल्या 3 वर्षापासून सलग येत आहेत. आणि याही वर्षी 4 तारखेला राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ नाना बागडे यांचं आगमन होणार आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हेही यावर्षी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.